बाई बाई जगाची काय रीत आहे वगैरे ना हे सगळं नाही कळत मला, पण तू घर सोडून जातेस हे मला पटत नाहीये, ते माझ्या नियमातच नाहीये. बाई तू तू एकदा पण माझा विचार नाही केलास का ग? नाही म्हणजे घर सोडून जायचं हे तू ठरवलंस तेव्हा तुला एकदा पण असं वाटलं नाही की माझ्याशी येऊन बोलावं? आधीच तुम्ही या घरात राहता त्याचं प्रेशर आहे तुमच्यावर. त्यात आता छवी लग्न करून या घरात आली. अनिकेत जावई आला तुमचा, आणि लोक काय बोलतातच. माझ्या आईचंच बघा ना. माई तुम्हाला सांगते, मी आईला किती वेळा म्हटलंय, अगं थोडे दिवस या घरात ये, थोडे दिवस राहा माझ्या बरोबर, पण नाही. तिचं एकच असतं, जावयाच्या घरचं पाणी पिणं पण पाप आहे, असंच बोलत असते कायम. आता मला सांगा कसं समजवू मी तिला? काळ बदललाय, तिने पण बदललं पाहिजे ना. मी काय समजवते तुम्हाला हे सगळं? तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या तितके अनुभवी आहात, मी काय असं वेगळं समजावून सांगणार आहे? राहू दे, तुम्ही कसलाच विचार करू नका, आणि आत्ता फक्त आराम करा आणि लवकर बऱ्या. मी सूप आणते गरम गरम. किती खरं बोलून गेली शांभावी. हे माझ्या मुलीचं सासर आहे. माझ्या मुलीच्या संसाराला कोणी नावं ठेवायला नको, त्याच्यावर बोट दाखवायला नको. मला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार. बाई नमस्कार करते. काय ग, एकदम पाया पडायला काय झालं? आणि हे काय बॅग कुठे निघालीस? मी निघते बाई. काय? मी आणि तेजस आम्ही दोघं दुसरीकडे कुठेतरी राहायला जातो. या घरात नाही राहू शकत मी. झाली नाटकं सुरू. मजा घ्या. या घरात माझ्या लेकीचं लग्न झालंय बाई. तिचं सासर आहे. इथे कशी राहू शकते? रीत नाहीये ना तशी. जाऊ दे. आई अगं तू काय बोलतीयस? बाई काय चाललंय? आ काय निघते म्हणजे? कुठे निघते? कुठे जाणार वगैरे नाहीयेस तू, कळलं ना? बाई या घराने आम्हाला सगळं काही दिलं. इथे माझ्या मुलांचं पालन पोषण झालं. त्यांना एक कुटुंब मिळालं, त्यांच्यावर माया करणारं, प्रेम करणारं. मुख्य म्हणजे त्यांचं शिक्षण झालं. आणि आता
माझी मुलगी आणि अनिकेत यांचं लग्न झालं. मध्ये खूप काही घडून गेलं. माझ्या लेकीची अब्रू वाचवली अनिकेतनी. एक मोठा निर्णय त्याने एका क्षणात घेतला आणि आपली सगळी स्वप्न बाजूला ठेवून माझ्या छवीशी लग्न केलं त्यांनी. त्याचे उपकार या जन्मीच काय, पुढचे अनेक जन्म फेडू शकणार नाही मी. काय बोलतेस तू वत्सला? पण आता हे छवीचं सासर आहे ना, आम्हाला जाऊ. आई छवी, तू यामध्ये बोलू नकोस. मी परत सांगते, हे तुझं सासर आहे. आजवर तुझी जबाबदारी माझ्यावर होती. आता ती अनिकेतनी घेतली स्वतःवर. काय बोलू नकोस. डोक्याचा अगदी सुख आणि संसार कर. आणि छवी, आजवर घेतलीस ना तशीच या घराची आणि बाईंची काळजी घ्यायची. हं? मोठ्यांचा आदर करायचा. आणि माझ्या लेकीला सांभाळ. चिडकी आहे थोडीशी, पटकन भांडते, पण मनाने चांगली आहे. तिच्या स्वभावात काही खोट नाहीये. तिला यातून सावरायला मदत कर. आणि काही चुकलं तर मोठ्या मनाने माफ कर. माई माई अगं काय बोलतेस तू? हा? आणि हे सगळं काय डिस्कस करतोय आपण? हे बघ, तू कुठेही जाणार नाहीये. आणि उपकाराची भाषा वगैरे काय आहे? याची तू तरी समजव तिला. बघ ना काय करते ती. तसं नाही रे, पण मुलीचं लग्न झालं ना की तिच्या सासरी आईने ओझं होऊन राहायचं नसतं. म्हणून आम्ही ऐक ना माई, काय आई आई तू जर का इथे राहणार नसशील ना तर मी पण येते तुझ्यासोबत. मी नाही थांबणार इथे. अरे छवी, वेडी आहेस का तू? अगं, असं लग्न झाल्यानंतर मुलीने आईच्या मागून जायचं नसतं. माई ऐक ना, ऐक ना, ऐक ना. हे सगळं का बोलतोय आपण? तू कुठेच जाणार नाहीये. दॅट्स फायनल. ओके? अनिकेत, मी हात जोडते. तू मध्ये बोलू नको, माझी शपथ आहे तुला. तू असं का बोलतेस? प्लीज असं काही करू नको. बाई याच्या तू तरी सांग ना आईला. वत्सला, तू असं वागणार याची मला पूर्ण खात्री होती. कारण तू इतर माणसांसारखी ना अप्पलपोटी आणि स्वार्थी नाहीयेस. तुझ्या मनात काय चाललं ते मला नेहमीच कळतं ग. तुझं म्हणणं बरोबर आहे. आई वडील हे मुलीच्या सासरी नाही राहू शकत. पण तो काळ वेगळा होता, ती माणसं वेगळी होती. आता काळ बदललाय वत्सला, नाती बदलली आहेत. पण जावई हा जावई नसतो ग. हल्ली जावई हा मुलगा असतो. आता ज्यांना मुली असतात त्या काय आईवडिलांना टाकून देतात का? राहतात ना त्यांच्या घरी आईवडील.
कुठल्या जमान्यात आपण वापरतो याचा विचार कर जरा. पण बाई, एक शब्द पण बोलू नकोस. माझा शब्द तुला ऐकावा लागेल. आजवर या घरामध्ये माझा शब्द कोणी खाली पडून दिलेला नाहीये, कळलं? एक मिनिट, तू अचानक असा निर्णय घेतलायस, यापैकी कोणी काही बोललं का तुला? सांग मला, कोण बोललं का? तू इथून जायचं नाहीस, बस. आज मी जो निर्णय घेणार तो तुला मान्य करावा लागणार. अगं वत्सला, तू फक्त छवीची आई नाहीयेस ग. साकेत, अनिकेत, कियारा या सगळ्यांची पण आई आहेस, माई आहेस सगळ्यांची. आई म्हणून कर्तव्य पार पडताना या मुलांच्या प्रेमाचं काय, त्यांच्या मायेचं काय? अगं स्वतःच्या मुलांपेक्षा त्यांच्यावर जास्त प्रेम केलेस तू. त्यांना तू असं पोरकं करून जाणार आहेस? आज जर ज्या वत्सलांनी मला साथ दिली ती वत्सला मला सोडून जाणार आहेस? जमेल तुला? सांग ना, जमेल का? हे बघ, असं तडकाफडकी जाऊन चालणार नाही. तुला तुझी कर्तव्य पार पाडावी लागते. आई म्हणून, माई म्हणून आणि माझी सख्खी म्हणून तुला इथे राहावं लागणार आहे. अनिकेत, तिची बॅग आत ठेवून दे. आणि हा विषय मला परत या घरात नकोय, कळलं? कोणी याबद्दल बोलायचं नाही आता. पण बाई, वत्सला, मला मान्य आहे नाती बदलली आहेत. मुलीच्या सासरी राहण्याची जी सल आहे ना तुझ्या मनात, त्याबद्दल जरा मला विचार करू दे. त्यावर मी काहीतरी मार्ग काढेन. तोपर्यंत हा विचार करू नकोस या घरातून जायचा. मुळात तुला बरं नाहीये. तू जा आणि आराम कर बघू. जा, मला आता काही ऐकायचं नाही. जा तू. ऐकलंस ना माई? बाई जे म्हणते ते आता ऐकावंच लागणार आहे तुला. हा, इकडे दे त्याच्यास. चल तू, चल आधी आत. आई, आई प्लीज, मी हात जोडते. तू माझ्यासाठी हे घर सोडून नको जाऊस. आई, तसं असेल ना तर मीच हे घर सोडून निघून जाते. ही वत्सला स्वतःहून घर सोडून जायला कशी काय तयार झाली? काय केलंस तू? जे हवं तेच झालंय. मी वत्सलाच्या मनात फक्त घर सोडून जाण्याचं बी पेरलंय. म्हणजे घर सोडून जा असं डायरेक्ट बोलले नाहीये, प्रेमाने इतकंच समजवलंय. माई, तुम्ही आता लेकीच्या सासरी राहताय, त्यामुळे लोक बोलणार. त्यांना बोलू दे. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, मनाला लावून घेऊ नका. माई, इतकीच चावी मारली. वत्सला खूप स्वाभिमानी आहे. मी तिचा स्वाभिमान चाळवलाय इतकंच. वाह शांभवी, क्या बात है. तू वेडी आहेस का ग? असं आई समोर कोणी हात जोडतं का? घर सोडून जाते असं म्हणतं? अगं, लेकीचं लग्न झाल्यावर सासरी राहायचं सोडून तिने काही आईचा पदर धरून माहेरी परत जायचं का? हं? लोक काय म्हणतील? ही जनरीत आहे का?
तुझ्यावर कोणाला संशय येणार नाही आणि ती स्वाभिमानी वत्सला या घरातून निघून जाणार. आपलं काम झालं. कमाल आहेस तू, कमाल. या घरची लाडकी माई स्वतःहून या घरातून जाणार, ती छवी बघत बसणार आणि एकटी पडणार. माई जगाची काय रीत आहे वगैरे ना, हे सगळं नाही कळत मला. पण तू घर सोडून जातेस हे मला पटत नाहीये, ते माझ्या नियमातच नाहीये. तू एकदा पण माझा विचार नाही केलास का ग? नाही म्हणजे घर सोडून जायचं हे तू ठरवलंस तेव्हा तुला एकदा पण असं वाटलं नाही की माझ्याशी येऊन बोलावं? हे कोणीच नाहीये का? तसं नाहीये. मग कसं आहे माई? अगं हॉस्पिटल मधून येऊन एक दिवस पण झाला नाहीये तुला आणि घर सोडायच्या गोष्टी सुरू आहेत. सिरियसली? पण त्या वत्सलाने निर्णय बदलला तर? हाच तर फरक आहे बेबी आत्या, तुमच्यात आणि माझ्यात. लगेच कशी हार मानता? मी त्या वत्सलाला चांगलंच ओळखू. तिने एकदा ठरवलं की ठरवलं, माई हे घर सोडून जाणारच. तू ये इथं बस. बस. हे बघ माई, माई गं मला सांग, तू जर हे घर सोडून गेलीस तर मग मी काय करायचं? काय करायचं मी? आणि बघ, लोक काय म्हणतात वगैरे ना याची पर्वा मी नाही करत. पण जर तू घर सोडून गेलीस तर मला असं वाटेल की मी तुला कुठेतरी प्रेम देण्यात कमी पडलं. हो, म्हणून तुला इथून जावं असं वाटतंय. असंच वाटणार मला. माझी बाई घर सोडून गेली कारण मी तिला थांबवू शकलो नाही. या सगळ्या बागेने मी स्वतःला अपराधी समजू आणि याचा आयुष्यभर त्रास होईल मला. हे चालणार आहे का तुला? तसं नाहीये अनिकेत. हे बघ, तुम्हा मुलांसाठी ठीक आहे, पण आम्हाला जगाची पर्वा करावी लागते. तुला माहितीये का, आमच्यामध्ये मुलीचं लग्न झाल्यावर तिच्या सासरी पाणी सुद्धा पित नाहीत रे. तुम्हाला इथं राहायला सांगतोस. माझा विचार कर ना. लोक काय म्हणतील याचा विचार कर. मी काय म्हणते ते समजून घे. माझ्यासाठी स्वतःला ठेव. जाऊ दे. नाही. मी आणि तेजस आम्ही दोघं दुसरीकडे कुठेतरी राहायला जातो. या घरात माझ्या लेकीचं लग्न झालंय बाई. तिचं सासर आहे. मी इथे कशी राहू शकते? अनिकेत, मी हात जोडते. तू मध्ये बोलू नको, माझी शपथ आहे तुला. तुला माहितीये का, आमच्यामध्ये मुलीचं लग्न झाल्यावर तिच्या सासरी पाणी सुद्धा पित नाहीत रे. तुम्हाला इथं राहायला सांगतोय. लोक काय म्हणतील याचा विचार कर. मी काय म्हणते ते समजून घे. माझ्यासाठी स्वतःला ठेव. आईला असं एकदम अचानक का वाटलं असेल? तिला का राहायचं नाहीये या घरात? तिचा किती जीव आहे सगळ्यांवर, पण तरी तिने हा निर्णय का घेतला असेल?
सॉरी, मी डिस्टर्ब केलं का? कुठल्या विचारात हरवली होतीस छवी? हं? माईंनी असा अचानक का निर्णय घेतला हाच विचार करत होतीस ना? हं? अजून हा विचार तुझ्या पचनी पडला नाहीये छवी? तुला काय वाटतं माईंनी असा निर्णय का घेतला असेल? म्हणजे काय म्हणायचंय तुला? किती भोळ्यात ना आपल्या माई. लगेच दुसऱ्याच्या बोलण्यात अडकतात आणि त्या अडकल्या. त्यांनी हे घर सोडून जावं हा विचार मीच त्यांच्या मनात भरवला. नाही 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 नाही, मी त्यांना असं नाही बोलले की माई तुम्ही घर सोडून जा. मी त्यांना म्हटलं माई लोक बोलतील, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही आता तुमच्या लेकीच्या सासरी राहता ना, त्याचं उगाच प्रेशर घेऊ नका. आपल्या माई मनाला किती पटकन लावून घेतात ना गोष्टी, म्हणून त्यांनी असं ठरवलं असणार. शांभवी तू आता आपल्या लाडक्या माई हे घर सोडून जाणार. आधीच कितीच असं आयुष्य राहिलंय माईंचं, आणि त्यात आता उरलेलं सगळं आयुष्य फक्त कष्ट करत घालवावं लागणार त्यांना. अरे 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 अरे, मला विचार करूनच खूप त्रास होतोय. आणि या सगळ्याला जबाबदार कोण? तू. तू या घरात लग्न करून आलीस म्हणून माईंची ही अवस्था झाली. माईंच्या या अवस्थेला छवी फक्त तू जबाबदारीस. तू आता तुझ्या आईला भेटायला जाशील तेव्हा तुला हेच सगळं आठवेल ना, की कसं आपल्या स्वतःमुळेच आपल्या आईला हे घर सोडावं लागलं. आयुष्यभराची टोचणी लागणार आहे तुला छवी. आणखीन एक गोष्ट, हुशारी करून जर माईंना इथे थांबवण्याचा प्रयत्न केलास मग मी त्यांच्या जीवाशी खेळीन. आणि बेबी त्या आहेतच टोमणे मारून सतत त्यांचा अपमान करायला, नाही का? बघ बाबा आता काय करायचंय तूच ठरव. आता तुझ्यासाठी असं झालंय, इकडे आड आणि तिकडे विहीर. आता आपल्याच आईला आडात ढकलायचं की विहिरीत हे तू ठरव. आठवतंय तुला काय प्रेमाने याच हाताने पुरणपोळ्या तूप लावून वाढल्या होत्यास मला? काय क्षण होता तो, आठवलं तरी आनंद होतो मला. मी म्हणलं आता तुलाही मी एक घास भरवते कडू कारल्याचा. मुकाटानं मी जे काय बोलले ना त्याचा विचार कर, समजलं?